नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाणे महापालिकेचे द्वितीय नगराध्यक्ष प्रथम महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचं रविवारी ठाण्यात वृद्धपकाळानं निधन झालं. ते 85 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंड असा परिवार आहे. ठाणे शहराच्या विकासात तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत प्रधान यांनी मोठे योगदान दिलं होतं. त्यांच्या निधनामुळे सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येते. ठाण्याचे दुसरे नगराध्यक्ष म्हणून 1974 ते 81 या कालावधीत सतीश प्रधान यांनी काम पाहिलं. शहरात शिवसेना पक्षाचा पाया रोवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 1986 ते 87 या काळात त्यांनी शहराचं पहिलं महापौर पद भूषवलं. यासह शिवसेनेचे राज्यसभा सदस्य, संसदीय गटनेते आणि केंद्रातील विविध समित्यांवर त्यांनी काम केलंय. राजकारणासोबतच सतीश प्रधान यांनी क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेलं कार्यही उल्लेखनीय आहे. त्या काळामध्ये कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता, म्हणून ज्ञानसाधना महाविद्यालय त्यांनी सुरू केलं. शहराच्या सांस्कृतिक सामाजिक जडणघडणीमध्ये त्यांचे योगदान लाभलंय. दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि राम गणेश गडकरी रंगायतन हे सुद्धा सतीश प्रधान यांच्या संकल्पनेतून साकार झालंय. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते, त्यामुळे सक्रिय राजकारणापासून ते अलिप्त होते. रविवारी दुपारी ठाण्याच्या खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावळली. आज सकाळी 9:30 वाजता सतीश प्रधान यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ज्ञानसाधना महाविद्यालय येथे ठेवण्यात आलं होतं. यावेळी सर्वपक्षीय नेते मंडळींनी सतीश प्रधान यांच्या पार्थिवांचं अंतिम दर्शन घेतलं. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सतीश प्रधान पार्थिवाचे दर्शन घेतले. तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, वनमंत्री गणेश नाईक, आमदार संजय केळकर, खासदार नरेश म्हस्के, माजी खासदार राजन विचारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, नरेश मनेरा, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, शिक्षक वर्गांनी सतीश प्रधान यांच्या पार्थिवांच्या अंतिम दर्शन घेतले. तसेच सतीश प्रधान यांचा आज ठाण्याच्या जवाहर बाग स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सतीश प्रधान यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जाते. ज्येष्ठ नेते माजी खासदार सतीश चंद्र प्रधान यांचं काल दुःखद निधन झालं. ही अतिशय आपल्यासाठी दुःखद आणि वेदनादायी घटना आहे. खरं म्हणजे नगराध्यक्ष झाले, पहिले महापौर झाले आणि त्यानंतर राज्यसभेचे खासदार झाले. अशी अनेक त्यांनी पदं भूषवली. खरं म्हणजे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले आपण राष्ट्रप्रधान मंडळ म्हणतो तसे बाळासाहेबांचे कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे कडवट प्रकार शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. आणि त्यांनी पूर्वी ठाणे शहर छोटं शहर होतं. या शहरासाठी ठाण्याचा मानबिंदू म्हणून आपण जी ओळख आहे, गडकरी रंगायतन असेल, दादोजी कोंडदेव स्टेडियम असेल, असे अनेक प्रकल्प त्यांनी उभे केले आहेत. त्याचबरोबर ठाणे शहराच्या जडणघडणीमध्ये, सर्वांगीण विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान आणि सहकार्य होतं. त्यांनी नगराध्यक्ष असो, महापौर असो, जी पदं मिळाली त्या पदांचा उपयोग या ठाणे शहराच्या विकासासाठी केला. आणि खरं म्हणजे एक सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि क्रीडा विश्वातला प्रधान हरपला आहे, अशा प्रकारची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो. कारण सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग होता. ठाण्याची महापौर मॅरेथॉन त्यांनी सुरू केली आणि अगदी आदिवासी दुर्गम भागातल्या पालघरसारख्या खेड्यापाड्यातल्या तरुणांना, तरुणींना
या एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये धावलेले खेळाडू पुढे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जावर देखील खेळले. साहित्य क्षेत्रामध्ये देखील त्यांनी अनेक उपक्रम घेतले. नाट्य संमेलन असेल, साहित्य संमेलन असेल, क्रीडा क्षेत्रात त्यांनी पुढाकार घेतला. शैक्षणिक क्षेत्र तर आपण पाहतोय, ज्ञानसाधना महाविद्यालय ही त्यांचीच देण आहे. खरं म्हणजे हायवेच्या पलीकडे ठाणे शहरामध्ये सर्व शैक्षणिक संस्था होत्या, परंतु हायवेच्या अलीकडे गोरगरीब सर्वसामान्य पालकांच्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयाची स्थापना केली आणि हजारो विद्यार्थी त्यामध्ये शिक्षण घेतलं. अनेक त्या संस्थेतले विद्यार्थी सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रामध्ये नाव करतायत, नाव लौकिक प्राप्त करतायत आणि याच्या मागे सतीश प्रधान साहेबांची प्रेरणा होती. आणि म्हणून त्याचबरोबर कार सेवा ही त्यांनी केली. कार सेवक म्हणून देखील ते आंदोलनात होते. गेल्या काही गेल्या काही वर्षामध्ये ती त्यांची केस देखील निर्दोष सुटली आणि ते निर्दोष मुक्त झाले. असे बाळासाहेबांच्या विचारांचे कडवट हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारे सतीश प्रधान होते. धर्मवीर आनंदगिरी साहेबांच्या पश्चात त्यांनी आमच्यासारख्या असंख्य शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं आणि म्हणून शिवसेना परिवाराचा न भरून येणारा ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक शाखा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. 31च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नाकाबंदी सुरू असून गेल्या 3 दिवसात वाहतूक पोलिसांनी तब्बल 202 दारुड्या वाहन चालकांवर कारवाई केली. या वाहन चालकांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असून न्यायाधीशांच्या आदेशानुसार त्यांच्याकडून दंड वसुली केली जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही वाहतूक शाखेने 1 डिसेंबरपासून ड्रंक अँड ड्राईव्ह आणि बेकायदेशीर वाहन चालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखा उपायुक्त पंकज शिरसाट यांनी जिल्ह्यात बेशिस्त वाहन चालकांना चाप बसवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजपटा तैनात केला आहे. त्यात 4 सहाय्यक पोलीस आयुक्त, 17 पोलीस निरीक्षक, 23 सहाय्यक पोलीस निरीक्षक व 110 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांनी जिल्ह्यातील मुख्य चौक आणि सिग्नलवर कडक बंदोबस्त लावत गुरुवारी 44, शुक्रवारी 45 व शनिवारी 113 वाहन चालकांवर कारवाई केली. दरम्यान रविवार असल्याने दुपारपासूनच कारवाई सुरू असल्याची पोलीस उपायुक्त शिरसाट यांनी माहिती दिली आहे. सीपी सर आणि जॉईंट सीपी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याकडे 1 डिसेंबर पासूनच आपण डिसेंबर महिन्यात मद्यपींचं प्रमाण वाढत असतं, त्यामुळे 1 डिसेंबर पासूनच आपण जास्तीत जास्त कारवाई करण्याचं हे चालू केलं आहे. पण मागील 3 दिवसात आपल्या कारवायांमध्ये वाढ झालेली आहे. जसं की 26 तारखेला 45 कारवाया होत्या, 27 तारखेला 44 कारवाया होत्या आणि काल 113 कारवाया होत्या. म्हणजे मागील 3 दिवसात एकूण 202 कारवाया झालेल्या आहेत आणि त्यासाठी आपले जवळपास 4 एसीपी 17 पीआय आणि 23 पीआय आणि 108 110 कर्मचारी याबद्दल काम करत आहेत, डीडी साठी काम करत आहेत. आणि आज आपण दुपारपासूनच, रविवार आहे तर आज दुपारपासूनच आपण ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईसाठी टीम्स लावलेल्या आहेत. मी सर्व नागरिकांना एकच सांगू इच्छितो की जर आपला एक तर दारू पिऊन त्यांनी गाडी चालवू नये, अगर खूपच त्यांचं त्याच्याबरोबर राहतच नसेल तर किमान त्यांनी ऑटो आणि टॅक्सीचा वापर करावा, जेणेकरून त्यांच्या कुठेही अपघात होणार नाही किंवा
नवीन वर्ष त्यांना सुखरूप आणि हातपाय वगैरे व्यवस्थित ठेवून बघता येईल. या वर्षी आपण हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेतलेली आहे आणि त्यांना त्याबाबत कल्पना दिलेली आहे की त्यांनी त्यांच्याकडे जे येणारे मद्यपी असतात त्यांना कोणत्याही प्रकारची गाडी चालवून देऊ नये. त्यांच्यासाठी एक तर ड्रायव्हर्स ठेवावेत, एक्स्ट्रा ड्रायव्हर्स वॅलेट ठेवावेत, नाही तर त्यांना ऑटो किंवा टॅक्सीची व्यवस्था करून देण्यात यावी त्यांच्याच पैशाने. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, तसेच अमित शहा यांना मंत्रिमंडळातून पदच्युत करावे या मागण्यांसाठी ठाण्यातील विविध राजकीय पक्ष, दलित पुरोगामी संघटनांनी एकत्र येत जोरदार निषेध मोर्चा काढला. या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते. दरम्यान यावेळी ज्येष्ठ आंबेडकरी नेते नानासाहेब इंदिसे यांनी हे आजचं आंदोलन सुरुवात असून यापुढे जर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन राज्यभर होईल असा इशारा दिलाय. परभणी येथे दत्ताराम पवार या समाजकंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक करून संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड केली होती. त्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाचं चित्रीकरण करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणास अटक करून बेदम मारहाण करण्यात आली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झालाय. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकर ही फॅशन झाली असं विधान केलं होतं. या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये शहरातील 72 बुद्धविहारांशी संबंधित लोक, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्थांचे प्रतिनिधी तसेच दिव्यांग देखील सहभागी झाले होते. जे देशाचे गृहमंत्री आहेत माननीय अमित शहा यांना बोलायचं होतं काही वेगळं. त्यांना ऑलरेडी काँग्रेसवर टिप्पणी करायची होती, पण ती टिप्पणी करण्यासाठी त्यांनी बाबासाहेबांचा गैरवापर केला आणि महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी एकेरी नावाचा उल्लेख करून अपमान केला. त्यांचा शब्द असे होते, आंबेडकर 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 आंबेडकर. पण अमित शहाना हेच माहिती नाही, याच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे एक तडीपार केंद्रामध्ये गृहमंत्री होतो. याच महामानवाच्या संविधानामुळे एक चहा विकणारा प्रधानमंत्री होतो. याच महामानवच्या संविधान लिहिल्यामुळे काही गुन्हेगार आज मंत्री आहेत. म्हणजे एवढी ताकद या संविधानामध्ये आहे. तारखेने आम्ही हे मोर्चा काढलेला आहे. जर अमित शहानी या देशाची, समाजाची नव्हे तर या देशाची जोपर्यंत हा तडीपार गृहमंत्री या देशाची माफी मागत नाही
तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार. त्यांनी जर माननीय प्रधानमंत्री जर समजदार असतील तर त्यांनी अमित शहाचा राजीनामा घेतला पाहिजे. आणि तरच आम्हाला वाटेल की तुम्ही बाबासाहेबांचा मान ठेवता. नाहीतर असं आहे, पूर्वी जो वेळ होता की आम्हाला फक्त दाखवायचं आणि पाठवून मारायचं, तो काय पुन्हा तुम्ही आणण्याचा प्रयत्न करतायत. पण आता आम्ही ते सहन करणार नाही. अमित शहा राजीनामा द्या आणि माफी मागा. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.